नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंना या भावाचा सादर प्रणाम आहे. बहिणींनो, तुमचा पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा जो प्रश्न आहे तर तो कधी सुटणार आहे? नेमकं महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाचे जे सन्माननीय सचिव आहेत त्यांनी याबद्दल काय म्हटलेलं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे? तुमचा पेन्शनचा जो प्रस्ताव आहे, ग्रॅज्युटीचा जो प्रस्ताव आहे तर तो केंद्राकडे गेलाय का? त्याच्या संदर्भामधली एकंदरीत जी परिस्थिती आहे तर त्याबद्दलचा आढावा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबतच आपण जाणून घेणार आहोत की उन्हाळ्याच्या सुट्ट्या ह्या तुम्हाला मिळणार आहेत का, आणि जर त्या मिळाल्यात तर त्या कोणत्या पिरियडमध्ये मिळू शकतात? म्हणजे 10 मे ते 10 जून की 15 मे ते 15 जून? आणि जर समजा राज्य शासनाने अशा पद्धतीचा निर्णय घेण्यास टाळाटाळ केली तर संघटना नेमकं काय करणार आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की ज्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं, मदतनीसताईंचं मानधन हे काटलं जातं. साहजिकच आहे, ती सुद्धा स्त्री आहे, तिला बिमार नैसर्गाने कधी कधी ती पडते आणि मग तिची आजारी अवस्था असताना देखील तिला अंगणवाडीमध्ये यावं लागतं, सेवा द्यावी लागते. परंतु तिला वैद्यकीय रजा मिळत नाहीत. ती वैद्यकीय रजा मिळावी, त्याचं मानधन कापण्यात येऊ नये अशा पद्धतीचा प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे आहे. त्याबद्दलची नेमकी स्थिती काय आहे याबद्दल सुद्धा आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. त्याबरोबरच केंद्राचं मानधन तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होईल आणि मानधन वाढ जी राज्य शासनाने निवडणुकीच्या पूर्वी त्या ठिकाणी केलेली होती महायुती सरकारने, त्याबद्दलची नेमकी स्थिती काय आहे आणि तुमचा जो भत्ता आहे तर तो नियमित पद्धतीने आता येण्यासाठी नेमकी कोणती प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे? तुमचं मानधन केंद्राचं आणि राज्याचं एकत्रित पद्धतीने कशा पद्धतीने येईल? तुम्हाला माहिती असेल की 2-3 महिन्यांपासून केंद्राचं मानधन तुमच्या खात्यावरती आलेलं नाहीये. मग ते कशा पद्धतीने येईल, कोणती प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे, त्याला साधारणतः किती वेळ लागेल, ह्या सगळ्या गोष्टींवरती इत्तंभूर माहिती तुम्हाला मी देणार आहे. बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ही माहिती जर तुम्हाला खोटी वाटली, चुकीची वाटली तर या व्हिडिओला तर डिसलाईक करा. परंतु जर समजा ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब किंवा शेअर वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका. अजिबात त्याची आपल्याला आवश्यकता नाही. फक्त तुमच्यापर्यंत खरी आणि विश्वसनीय माहिती पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे, ती आमची जाणीव आहे आणि ते जाणीवेतूनच खऱ्या अर्थानं आम्ही ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. माहिती जर तुम्हाला कशी वाटली ती मात्र कमेंट करून कळवायला आम्हाला विसरू नका. बहिणींनो, बघा, पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये अनेक संघटना सातत्यानं लढा देत आहेत. आता या वेळेला आपल्या जयश्रीताई वाबळे, तुम्हाला माहिती असतील, वाबळे जवरे जे आहेत तर त्या आपल्या समस्त पदाधिकारी बांधवांसह महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाचे सन्माननीय सचिव अनुप कुमार यादव साहेब यांना भेटीसाठी गेलेल्या होत्या आणि त्यांनी ऑफिसमध्ये जशा त्या एंटर झाल्यात त्याबद्दल त्यांनी लगेच विचारलं, सगळेजण कसे आहात? सर्वांनी म्हटलं चांगले आहात. जयश्रीताईंनी त्या ठिकाणी उत्तर दिलं की साहेब, काही ठीक नाहीये, अजिबात ठीक नाहीये. कारण की जर हे सगळ्या गोष्टी ठीक असत्या तर आम्ही इथपर्यंत कशाला आलो असतो? हा पहिला महत्वाचा सगळ्यात कळीचा मुद्दा. त्यावरती अनुप कुमार साहेब, साहजिकच आहे, त्यांनी स्मित हास्य केलं आणि विचारलं की सांगा तुमच्या काय अडचणी आहेत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी ही 100% भेटायलाच पाहिजे, यामध्ये कोणाच्याच मनामध्ये काहीही शंका नाही. शंका आहे ती राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मनामध्ये. कदाचित ती निधीच्या अनुपलब्धतेमुळे असेल किंवा इतर काही कारणांमुळे असेल. परंतु उतार वयामध्ये अंगणवाडी सेविकाताईंनी, मदतनीसताईंनी काय करायचं? कोणासमोर हात पसरवायचे? ज्या वेळेला हात चालणार नाहीत, पाय चालणार नाहीत, अंग थकलेलं असेल, संपूर्ण आयुष्याच्या मायमाऊलीनं कष्ट केले, सरकारने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीला अत्यंत निष्ठेनं, प्रामाणिकपणानं आणि जबाबदारीनं हाताळलं, काम पूर्ण केलं. मग ते बालकांचं लसीकरण असेल, महिलांना आहार देण्याचं असेल, बालकांचं शिक्षण असेल, अगदी सगळ्या गोष्टीच्या मायमाऊलीनं अत्यंत इत्तमभूतपणे पार पाडलेल्या आहेत. अशा सेविकाताईला आणि मदतनीसताईला तिच्या अखेरच्या वेळेमध्ये, तिच्या उतार वयामध्ये जर कोणासमोर हात पसरवण्याची वेळ असेल तर हे महाराष्ट्र राज्यासारख्या अत्यंत प्रगतशील राज्यासाठी मुळीच शोभनीय नाही आहे. आणि म्हणून अंगणवाडी सेविकांना तात्काळ पेन्शन आणि ग्रॅज्युटी, एक रकमी ग्रॅज्युटी मिळावी आणि ज्या ताई सेविका सध्या सेवेमध्ये आहेत त्यांना तर हा लाभ मिळावाच, परंतु ज्या बहिणी आमच्या निवृत्त झालेल्या आहेत त्यांना सुद्धा पेन्शनचा आणि ग्रॅज्युटीचा लाभ मिळाला पाहिजे, अशा पद्धतीची प्रथम मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. याबद्दल सचिव साहेबांनी असं म्हटलं की आम्ही हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मान्य करून केंद्राकडे तो पाठवणार आहोत. केंद्राने त्याच्यावरती सही केली किंवा त्याला मान्यता दिली की लगेच पेन्शन आणि ग्रॅज्युटी लागू होईल. आता ग्रॅज्युटीचा जो प्रश्न आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी निर्देश दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी तुम्ही द्या. गुजरात राज्याने ते दिली सुद्धा, परंतु महाराष्ट्रामध्ये अद्याप देखील हा ग्रॅज्युटीचा जो नियम आहे तो अद्यापपर्यंत लागू करण्यात आलेला नाही आहे. आणि म्हणून हे उपदान अद्यापपर्यंत देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंना
मिळालेलं नाहीये, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून यावरती सुद्धा तातडीने राज्य सरकारने मार्ग काढावा, तोडगा काढावा आणि ग्रॅज्युएटीचा जो आमच्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताईंचा हक्क आहे तर तो त्यांना देण्यात यावा, ही सरकारकडे कळकळीची नम्र विनंती आहे. आता मला तुम्ही सगळ्याजणी सांगा, उन्हाळी सुट्ट्या, शिक्षकांना सुट्ट्या असतात, शाळेतील कर्मचाऱ्यांना सुट्ट्या असतात, महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना सुद्धा सुट्ट्या असतात, विद्यार्थ्यांना सुट्ट्या असतात. अनेक जर आपण ऑफिसेस बघितले तर त्या ठिकाणी शनिवार आणि रविवारची सुट्टी सुद्धा असते. प्रश्न असा आहे की मग अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसताईंना उन्हाळी सुट्ट्यांचा लाभ का नाही? त्यांना सुद्धा किमान एका महिन्याची रजा मिळावी, पगारी रजा मिळावी आणि या कालावधीमध्ये जो 300 दिवस आपल्याला सातत्याने आहार द्यावाच लागतो मुलांना, ही जी अट आहे तर ती कशा पद्धतीने सॉल्व्ह होऊ शकते याबद्दल सुद्धा तोडगा साहजिकच सहज सोप्या पद्धतीने निघू शकतो. कोरोना काळामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे की आहारबंद पाकिटे जे आहेत ते घरी नेऊन देण्यात आलेली होती. मग तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा जर आहारबंद पाकिटे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंच्या माध्यमातून घरपोच स्तनदा माता असतील, गर्भवती माता असतील किंवा मग मुलं असतील त्यांच्यापर्यंत जर पोहोचवल्या गेली तर साहजिकच उन्हाच्या झळा विद्यार्थ्यांना सुद्धा लागणार नाहीत आणि अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांचं सुद्धा साहजिकच संरक्षण होऊ शकतं. वर्षभर सतत मेहनत करावी लागते आणि म्हणून मला असं वाटतं की त्या ठिकाणी उन्हाळी सुट्ट्या अंगणवाडी सेविकाताईंना मिळाल्या पाहिजेत. या संदर्भामध्ये सन्माननीय सचिव असं म्हणाले की या संदर्भामध्ये प्रस्ताव तयार करतो, तो माननीय मंत्री आदितीताई तटकरे यांच्या समोर ठेवतो. त्यांनी जो निर्णय दिला तर तो आपण ग्राह्य धरूयात. ह्या उन्हाळी सुट्ट्यांसाठी आम्ही निश्चितपणाने खूप सकारात्मक पद्धतीने यावरती निर्णय घेऊ असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही बिमार पडता, आजारी पडता. आजारी पडल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यांच्या आरोग्याची काळजी जर घेता, परंतु तुमच्या आरोग्याची काळजी घेत असताना जर रजा पडली तर त्या ठिकाणी तुमचं मानधन कापलं जातं. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून वैद्यकीय रजा, मेडिकल लीव्ह सुद्धा तुम्हाला मिळाव्यात आणि त्याचं मानधन सुद्धा तुमच्याला मिळणारा जे काही थोडंसं अत्यल्प मानधन आहे ते सुद्धा त्याचं कापल्या जाऊ नये अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केलेली आहे. माननीय सचिव साहेब असं म्हणाले की होय, याबद्दल आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ आणि 100% वैद्यकीय रजा कोणत्या ना कोणत्या प्रकारे अंगणवाडी सेविका मदतनीसताईंना देण्याचा 100% प्रयत्न करू, हा निर्णय होईल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता केंद्राचं जे मानधन आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, याबद्दलचं स्टेटस जे आहे तर तुम्ही आता वारंवार हे बदलत आहे. म्हणजे मी ज्या वेळेला हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे त्यावेळेला एक स्टेटस आले आणि तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती ज्या ज्या अंगणवाडीच्या ग्रुपवरती तुम्ही जुळलेले आहात त्यावरती असं सांगण्यात येत आहे काय की केंद्राचं मानधन तुमच्या खात्यावरती सध्या येत नाहीये. त्यामागचं कारण असं आहे की केंद्र आणि राज्य सरकारचं मानधन आता एकत्रित देणार आहे. त्यासाठी स्पर्श नावाची प्रणाली ही विकसित करण्यात येत आहे. ही प्रणाली एकदा विकसित झाल्याच्या नंतर जे वेगवेगळ्या पद्धतीने मानधन यायचं आता ते एकत्रित होऊन येणार आहे. निश्चितच ह्या सगळ्या निर्णयाचा फायदा अंगणवाडी सेविकांना होईल. थोडासा विलंब लागत आहे, परंतु एकदा सगळ्यांचे डॉक्युमेंट्स, सगळ्यांची कागदपत्र जमा झाली, जिल्हानिहाय जमा झाली की हे मानधन तुमच्या खात्यावरती यायला लागेल. आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय, मानधन वाढ आणि भत्ता. राज्य शासनाने म्हणजेच महायुती सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी असं आश्वासन दिलेलं होतं की आम्ही जर पुन्हा निवडणूक जिंकून सरकारमध्ये आलोत तर आम्ही अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकाताई यांचं मानधन वाढवू. परंतु त्या संदर्भामध्ये निवडणूक झाल्याच्या नंतर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लाडक्या बहिणींचा हप्ता हा 1500 रुपयावरनं 2100 रुपये करण्याचा निर्णय हा त्यांनी घेतलेला होता, परंतु म्हणजे तशी घोषणा केलेली होती, निर्णय अद्याप त्यावरती बाकी आहे. शेतकरी बांधवांची कर्जमाफीचा निर्णय यावेळी या अधिवेशनामध्ये राज्य शासनाने घेतलेला आहे. म्हणजे काय तर जे महत्वाची आश्वासनं त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी दिली होती त्यापैकी कर्जमाफीचं जे आश्वासन आहे ते यावेळेला आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भामधली घोषणा ही विधान भवनामध्ये यावेळी केलेली आहे. परंतु अंगणवाडी सेविका, आशा सेविका त्याचबरोबर लाडक्या बहिणींचा जो प्रश्न होता मानधनवाढीचा तो अद्याप प्रलंबित आहे. मला असं वाटतं की येणारं जे हिवाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये तरतूद होऊ शकते. तोपर्यंत तरी सध्या मानधनवाढीबद्दल कुठलीही चर्चा होईल असं मला तरी वाटत नाही. बहिणींनो, हे सगळे प्रश्न जे मला माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे सुचले त्याबद्दल मी ह्या सगळ्या मुद्द्यांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे विश्लेषण थोड्याफार प्रमाणामध्ये चुकीचं सुद्धा असू शकतं किंवा थोडेफार जे मी निकष सांगितले त्यामध्ये प्लस मायनस 5% 10%चा फरक असू शकतो. परंतु माझ्या या माहितीमध्ये तुम्ही सगळ्या बहिणींनी कमेंट करून ही माझी माहिती ऍड करावी. शेवटी माणूस हा चुकीचा पुतळा आहे, यामध्ये चुकी होऊ शकते, परंतु
खरी आणि विश्वसनीय माहितीच तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आमचा हा टोकाट प्रयत्न आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओला लाईक किंवा चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये अजिबात पडू नका. त्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. तुम्ही सगळ्याजण सजग आहात, सगळ्या सुजाण आहात, हुशार आहात, बुद्धिमान आहात. तुम्ही संवेदनशील आहात आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खऱ्या अर्थानं स्त्रियांचं आणि बालकांचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं संगोपन आणि त्यांच्या आरोग्याची काळजी, त्यांच्या उत्तम शरीर यष्टीची जी काळजी आहे ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे घेतली जात आहे. म्हणून तुमच्या कार्याला गुरुजन चॅनलचा सलाम आहे. तुम्ही अशाच पद्धतीचं कार्य सतत आयुष्यभर करत राहावं, निरोगी आयुष्य तुम्हाला लाभो याबद्दलच्या आमच्या शुभेच्छा तुमच्या सर्वांसोबत आहेत. तुमच्या अमूल्य प्रतिक्रियांची आम्ही सातत्याने वाट बघत असतो. तुम्ही अमूल्य प्रतिक्रिया लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.